वाशिम जिल्ह्यात रात्री बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे आणि या पुराचं प्रचंड पाणी शेतात घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो सध्या नुकसानाची परिस्थिती वाशिम जिल्ह्यापेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती अक्षरशः खरडून गेली आहे आणि या शेतीची पाहणी करण्यासाठी रिसोर्टचे काही महसूलचे कर्मचारी आपल्या पाहण्यासाठी आलेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी काय परिस्थिती आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि किती प्रमाणात नुकसान झालं आणि कुठे कुठे नुकसान झालं आहे? साहेब तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव काय? आणि मी मंडळ अधिकारी अनिल लहाने, वाकद मंडळ माझ्याकडे आहे आणि मी आत्ताच 7:30 पासून आम्ही माझ्याकडे 15 गाव आहेत एकूण, तर ते पूर्ण गावाची पाहणी करण्यासाठी आता सध्या 3-4 गावं पाहणी झाली। पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात हा दुसरा पूर आहे, मात्र वाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झाला आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला, त्याच्यामुळे काय नुकसान झालं आहे? आणि ॲक्च्युली ते विद्रुपा म्हणून एक नदी आहे आमच्या इकडे लोणार तालुक्यात, तिचा फ्लो ही पेनगंगा घेत नाही आणि तिला ऑलरेडी पूर्ण पूर आलेला आहे, त्यामुळे पेनगंगा भरून चालली। या सर्कलचे तलाठीसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनीसुद्धा याची पाहणी केली आहे। सर मला सांगा सध्या काय परिस्थिती आहे आणि किती नुकसान आहे सध्या इथे? सर हे वाकद मंडळातील वाकद साजा 1, वाकद बाग 1, वाकद 2 आणि हा बारखेड असे 3 साजे आहेत। तर घोगाव जी नदी आहे, घोगावकडे जाताना जे विद्रुपा नदी आहे, त्या विद्रुपा नदीला पूर आल्यामुळं या पेनगंगा नदीने त्या विद्रुपा नदीचं पाणी घेतलं नाही, त्यामुळे तिला तुंब आला आणि मागच्या बाजूला तिचं पाणी म्हणजे जे आजूबाजूचे शेतकऱ्याच्या शेतात ते गेलं। सध्या काय पिकाचं किती नुकसान आहे आणि काय परिस्थिती आहे? सर नुकसानाचं जे पर्सेंटेज आहे ते कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी ठरवतात, त्यामुळं आता काय होते आम्हाला तहसीलदार मॅडम आदेश देतात आणि त्याचा लगेच आम्ही सर्वे सुरू करतो। त्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी काय करतात, आम्ही ते शेत दाखवतो, शेत दाखवल्यानंतर कृषी विभागाचे जे कर्मचारी ते त्याचं पर्सेंटेज ठरवतात। आता त्याचा एक अंदाज पाहून त्यांच्या अंदाजे आता काय परिस्थिती? पण आता इथं तर असं दिसत आहे की याच्या 100% शेतात या पाणी साचलेलं आहे। नदीकाठचे जे शेत आहेत यांची पोझिशन जरा वाईटच आहे। सर आम्ही 8 दिवसच झालेत यांचा सर्वे करून, यांचं नेमकंच रिपोर्टिंग झालं आणि लगेच आता हे दुसरं संकट आलं। 8 दिवसानंतर परत सर्वे करायची परिस्थिती आली आहे, शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे। सध्या काय नुकसान आहे, किती टक्के असू शकतं सध्या प्राथमिक अंदाज? आता सद्यस्थितीत पेनगंगा नदीला जे पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे जे आजूबाजूचे जे नाले आहेत त्यांचं पाणी आतमध्ये घेतलं नाही जात आहे, त्यामुळे पेनगंगा नदीमुळे इथं जे नुकसान आहे ते जवळजवळ 70 ते 80% दिसत आहे, जे नदीकाठी जे शेत आहे त्यांचं, कारण बऱ्याच प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे। 70 ते 80% पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं सध्या तरी शासकीय आकडेवारीच्या प्राथमिक अंदाजानुसार आपण बघतोय। मनोज जोसाल, साम टी न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।